नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की श्रीकृष्ण म्हणतात की चांगली वेळ येण्याआधी हे संकेत दिसतात. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. गावात एका कोपऱ्यात एक छोटेसं जुनं घर होतं, जिथे शंकर आणि त्याची पत्नी गंगा राहत होते. शंकर हा एक मेहनती शेतकरी होता, परंतु त्याच्या शेतात मिळणारे उत्पन्न पुरेसे नव्हते. शेतीवर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबाप्रमाणेच त्याचं कुटुंबही आर्थिक अडचणींना सामोरे जात होतं. त्यांच्या शेतीची जमीन फारच छोटी होती आणि त्या जमिनीतून फारसं पीक मिळत नव्हतं. शंकरने बऱ्याच वेळा निसर्गावर भरोसा ठेवला होता, पण दुष्काळ, वारा आणि काही वेळा प्रचंड पावसामुळे त्याचे पीक नष्ट होई. त्यामुळे त्यांना दिवस कसेबसे चालवावे लागायचे. गंगाही त्याच्या दुःखात सहभागी होती. ती घरातील जबाबदाऱ्या नीट पार पाडायची, परंतु त्याच वेळी ती बाहेर काम करून थोडंफार उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असे. गावातील इतर महिलांसारखीच गंगा घरातील कपडे, भांडी घासायची किंवा छोट्या मोठ्या कामांमध्ये मदत करत होती. तिच्या हाताने केलेले कोणतेही काम ती प्रामाणिकपणे करत असे, पण या कामातून मिळणारे पैसे इतके कमी असायचे की त्याने घरातील गरजा पूर्ण करणे कठीण व्हायचे. त्यांची 2 मुलं विजय आणि सोनाली अजून लहान होती, पण त्यांनाही घरातील परिस्थितीची पूर्ण जाणीव होती. विजय गावातील शाळेत शिकत होता, पण त्यांचं शिक्षण अर्धवट राहू शकतं या विचाराने त्याच्या आईवडिलांचं मन चिंतेनं भरलेलं होतं. सोनाली ही अजून लहान होती, पण ती आपल्या आईवडिलांच्या दुःखात सहभागी होती. ती जे काही घरात शिकलं त्याच्यावर समाधान मानत होती. शंकर आणि गंगा यांच्या आयुष्यात प्रत्येक दिवस संघर्षाने भरलेला होता. गरिबीने त्यांना इतकं गांजलं होतं की ते कधी काही चांगलं घडेल याचं स्वप्नही पाहू शकत नव्हते. मात्र त्यांना माहीत नव्हतं की देवी लक्ष्मी त्यांच्या प्रतीक्षेत होती. वाईट दिवसांची मालिका संपत आल्यावर त्यांच्या आयुष्यात एक नवं वळण येणार होतं. जणू काही देवी त्यांच्या कष्टांचा अंतच पाहत होती आणि योग्य वेळी त्याचं आयुष्य बदलणार होतं. आता या अंधकारात प्रकाशाची किरणं दिसणार होती आणि कुटुंबाच्या आयुष्यात समृद्धीचं नवं पर्व सुरू होणार होतं. शंकरला आणि गंगाला एकाच गोष्टीची भीती होती, त्यांच्या पुढील आयुष्याची. जमिनीवर अवलंबून असलेल्या या कुटुंबाचं भविष्य किती अनिश्चित होतं. ते एकत्र राहून एकमेकांना आधार देऊन संघर्ष करत होते, पण त्यांचं आयुष्य दिवसेंदिवस कठीण होतं. गावातील इतर लोकांसारखेही तेही कधी ना कधी आपलं नशीब बदललं जाईल या आशेने जगत होते, पण त्यांचं आयुष्य काही केल्या सुधारतच नव्हतं. पण त्यांच्या आयुष्यात एक नवीन वळण येणार होतं. काही अदृश्य शक्ती त्यांच्या आयुष्यात घडामोडी घडवून आणणार होत्या, ज्यामुळे त्यांच्या संपूर्ण जीवनाची दिशा बदलणार होती. या अद्भुत घटनांनी कुटुंबाला काही शुभ संकेत मिळू लागले होते. त्यांचा संघर्ष वाढला असला तरी या संकेतामुळे त्यांना आपल्या अडचणींवर मात करण्याचं बळ मिळणार होतं. अशा परिस्थितीत शंकर आणि गंगाच्या मनात भीती आणि उत्सुकता दोन्ही होती. कधी काही वाईट घडतंय असं त्यांना वाटायचं, तर कधी काहीतरी चांगलं घडणार याची आशा असायची. या संघर्षमय आयुष्यात त्यांना काही अदृश्य संकेत मिळणार होते, ज्यामुळे त्यांचं आयुष्य एका अनपेक्षित दिशेनं जाणार होतं. शंकर आणि गंगा यांच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसू लागल्या. सुरुवातीला त्यांना भीती वाटली, कारण त्यांनी अशा मुंग्या आधी कधी पाहिल्या नव्हत्या. पण गावातील काही ज्येष्ठांनी सांगितलं की घरात काळ्या मुंग्या दिसणं हा शुभ संकेत असतो. हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो, कारण मुंग्या समृद्धीचे प्रतीक असतात. जिथे मुंग्या घरात दिसतात तिथे संपत्ती, शांती आणि समाधान नक्की येतं, असं काही लोक मानतात.
त्यामुळे शंकर आणि गंगाचं मनही शांत झालं. त्यांना आता खात्री होती की त्यांच्या घरात लवकरच लक्ष्मीचा वास होणार आहे आणि त्यांचे वाईट दिवसही संपणार आहेत. शंकर आणि गंगाचं घर मागील काही महिन्यांपासून एकदम शांत आणि उदास वाटत होतं. वाईट दिवसांनी त्यांचं संपूर्ण घरच खचवलं होतं. त्यांचे शेतीचे काम, मुलांच्या शिक्षणाच्या चिंता आणि वाढती आर्थिक ओढणी यांनी त्यांना अगदी पिळून काढलं होतं. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात येण्यासारखी होती की घरात कधीच पाल दिसली नव्हती. गावातील लोक नेहमी सांगायचे की घरात पाल असणं हे एका दृष्टीने शुभ असतं, पण शंकरच्या घरात पालांचं अस्तित्व नव्हतं. तरीही अचानक एक दिवस गंगाला घराच्या कोपऱ्यात एक पाल दिसली. त्याच वेळी तिला आश्चर्य वाटलं, पण ती घाबरली नाही. तिने ही गोष्ट लगेच शंकरला सांगितली आणि त्यानेही लक्ष दिलं की खरोखरच घरात पाल येऊ लागली आहे. गावातील वयोवृद्ध लोक सांगत असत की पाल दिसणं म्हणजे घरात सकारात्मक बदल होणार आणि संपत्ती, सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होणार. शंकरच्या घरात आता हे नवीन बदल लक्षात येऊ लागले होते. पाल दिसतं हेही समृद्धीचं लक्षण मानलं जातं आणि असे संकेत देते की घरात सध्या जी संकटे ती हळूहळू कमी होणार आहेत. पाल घराच्या कोपऱ्यात फिरणं हे जणू देवी लक्ष्मीच्या आगमनाचं सूचक होतं. घरात पैशाची भर पडेल, घरात आनंदाचे क्षण येतील आणि त्यांचा संघर्ष आता संपेल अशी भावना त्यांना झाली. या अदृश्य संकेतांनी शंकर आणि गंगा यांचं मन हळूहळू शांत होत होतं. ते आता अधिक सकारात्मकतेने आपल्या पुढील आयुष्याकडे पाहू लागले. पक्ष्यांचे घरटे. शंकर आणि गंगाच्या घराच्या आजूबाजूच्या झाडावर अचानक एक दिवस पक्ष्यांचं घरटं दिसू लागलं. ते जणू काही त्यांनी त्यांना काही सांगण्यासाठीच तयार केलं होतं. गावातील वयोवृद्ध लोक सांगायचे की घराजवळ पक्ष्याचं घरटे बनणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. हे समृद्धी, शांती आणि सुखाचं प्रतीक आहे. पक्षी जेव्हा कुठेतरी घरटं बांधतात तेव्हा त्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नशीब फळू लागतं. शंकर आणि गंगाला वाटलं की हे घरटं त्यांचं नशीब बदलण्याचा संकेत आहे. त्यांच्या जीवनातील कठीण प्रसंग आता संपतील आणि लवकरच समृद्धीचे दिवस येतील असं त्यांना वाटू लागलं. घरटं तयार झालं आणि काहीच दिवसात त्यात पक्ष्यांनी अंडी घातली. हे दृश्य पाहून त्यांचं मन आशावादी झालं. त्यांना जाणवू लागलं की हे एक शुभ संकेत आहे आणि त्यांचं आयुष्य आता सकारात्मक वळण घेणार आहे. शंकरला शंका कधीकधी स्वप्नातही दिसत होती. शंकरच्या आयुष्यात घडणाऱ्या अडचणींमध्ये त्याला कधीकधी विचित्र शंका स्वप्नातून दिसत होती. रात्रीची शांतता, मनातली अस्वस्थता आणि दिवसेंदिवस वाढत चाललेलं दडपण या सगळ्यांमुळे त्याचे स्वप्न विचित्र बनले होते. एका स्वप्नात त्याला वाटलं की शेजारच्या घरातून त्यांच्यावर शंके वाचतोय. हे स्वप्न त्याच्या मनाला चिंतेत टाकणारं होतं, पण गंगाने त्याला समजावलं की हे स्वप्न नेहमीच वास्तव नसतात. काही वेळा ते फक्त मनाच्या गोंधळाचं प्रतीक असतात. ती म्हणाली, स्वप्न आपल्याला आपल्या भीतीचं प्रतिबिंब दाखवतात, पण आपण त्यातून बळ मिळवायचं. त्यामुळे शंकरने ती चिंता सोडून दिली आणि परिस्थितीचा सामना शांतपणे करायचा ठरवलं. उजवा हात खाजवणे. एके दिवशी शंकरला असं वाटलं की त्याचा उजवा हात वारंवार खाजवत आहे. त्याला आठवलं की गावातील लोक नेहमी सांगत असत की उजवा हात खाजवणे हा खूपच शुभ संकेत असतो. या गोष्टीचा अर्थ असा घेतला जातो की लवकरच काही आर्थिक प्राप्ती होणार आहे. शंकरने गंगाला ही गोष्ट सांगितली आणि गंगानेही या संकेतावर विश्वास ठेवला. त्यांना वाटू लागलं की लवकरच त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होतील आणि त्यांच्या घरी पैसा समृद्धीने भरून जाईल. हा छोटासा पण आशादायक संकेत त्यांच्या मनाला दिलासा देणारा ठरला. त्यांच्या जीवनातील आर्थिक संकट आता संपतील अशी त्यांची भावना झाली. सकारात्मक स्वप्न. शंकरला एका रात्री एक अनोखं आणि शांतदायक स्वप्न पडलं. त्यात त्याने स्वतःला एका हिरवळ भरल्या शेतात पाहिलं, जिथं पिकं डोलत होती आणि त्यांच्या शेतात समृद्धी दिसत होती. या स्वप्नांमुळे त्यांचं मन अस्वस्थ झालं.
स्वप्न अनेकदा भविष्याचं द्योतक असतात असं तो मानत होता. हे स्वप्न त्याला दाखवत होतं की त्याच्या कष्टाचं फळ लवकर त्याला मिळणार आहे. त्याच्या संघर्षाचं उत्तर आता जवळ आलं आहे आणि त्याच्या आयुष्यातील वाईट दिवस संपत आहेत. हे स्वप्न त्याच्या मनाला नवीन आशा आणि प्रेरणा देणारं ठरलं. त्याने मनाशी ठरवलं की आता तो हार मानणार नाही, कारण लवकरच त्याचं आयुष्य बदलणार आहे. शंकर आणि गंगा रोज सकाळी देवी लक्ष्मीची पूजा करायचे. त्यांची परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यांनी कधीही पूजा थांबवली नव्हती. एके दिवशी पूजा करताना अचानक शंख वाजायला लागला. शंखाचा नाद इतका तेजस्वी आणि पवित्र होता की ते दोघेही थोडा वेळ थांबले आणि एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. शंखाचा आवाज घरात पसरला आणि त्यांना जाणवलं की काही साधा योगायोग नाही, तर एक शुभ संकेत आहे. गावातील लोक नेहमी सांगायचे की शंखाचा नाद हे देवी लक्ष्मीच्या आगमनाचं आणि शुभ काळाच्या सुरुवातीचं चिन्ह असतं. शंखाचा आवाज जिथे वाजतो तिथे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता येते. शंकर आणि गंगाला आता खात्री पटली की देवी लक्ष्मी त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी त्यांचं घर आशीर्वादाने भरत आहे. शंखाच्या नादामुळे त्यांचं मन शांत झालं आणि त्यांना वाटलं की त्यांचे वाईट दिवस संपत चालले आहेत आणि लवकरच समृद्धी त्यांच्या दारात येणार आहे. शंखाच्या पवित्र नादाने शंकर आणि गंगाच्या घरात एक नवचैतन्य आलं. त्यांना जणू देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला होता. जे संकेत मिळत होते, काळ्या मुंग्या, पक्षाचे घरटे, उजव्या हाताची खाज आणि शंखाचा आवाज, हे सगळेच त्यांना सांगत होते की त्यांच्या आयुष्यातील वाईट दिवस संपत आले आहेत. शंकर आणि गंगाच्या मनात आता एक नवीन आशा निर्माण झाली होती. त्यांनी मनाशी ठरवलं की कितीही अडचणी आली तरी ते हार मानणार नाहीत. हे शुभ संकेत त्यांना सतत प्रोत्साहन देत होते आणि त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदलांची सुरुवात झाली होती. लवकरच त्यांची मेहनत फळाला आली आणि त्यांचा संसार सुख समृद्धीने भरून गेला. त्यांना आता खात्री होती की देवी लक्ष्मीचं आगमन त्यांच्या घरी झालं आहे आणि त्यांची प्रार्थना फळाला आली आहे. शेवटी त्यांनी मनापासून देवीचे आभार मानले आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास आता आनंद, समाधान आणि समृद्धीच्या मार्गावर सुरू झाला. शंकर आणि गंगाच्या जीवनातील अडचणी आता मागे पडल्या आहेत. शंखाचा पवित्र नाद, काळ्या मुंग्या, पक्षाचे घरटे आणि उजव्या हाताची खाज, हे सगळे संकेत त्यांच्या जीवनात मोठा बदल घडवून आणले. शंकरने त्याच्या शेतात मेहनत करण्यास सुरुवात केली आणि त्याला चांगले पीकही मिळाले. गंगाने घरातल्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून ठेवल्या, ज्यामुळे घरात आनंदाची वाताहत होती. त्यांच्या मुलांचं शिक्षणही सुधारलं आणि ते शाळेत चांगले गुण मिळवू लागले. सगळीकडे एक नवा उत्साह आणि आनंद होता. गावातल्या लोकांनीही त्यांच्या बदललेल्या परिस्थितीचं कौतुक केलं. शंकर आणि गंगा आता आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांनी देवी लक्ष्मीचे आभार मानण्याचा निर्णय घेतला. एकत्र बसून त्यांनी मनपूर्वक प्रार्थना केली आणि देवीला धन्यवाद दिले. शंकर म्हणाला, हे लक्ष्मी माता, तुमच्या आशीर्वादामुळे आज आम्ही इथे आनंदाने बसलो आहोत. आमच्या जीवनातील सर्व अडचणी तुम्ही दूर केल्या आहेत. तुमच्या कृपेने आम्ही खुशाल आहोत आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. गंगानेही सांगितले, आम्हाला तुमच्या आशीर्वादाची खूप गरज होती आणि आज आम्ही तुमच्या कृपेचा अनुभव घेत आहोत. तुमचे आभार मानणंही कमीच आहे. त्यांच्या मनात कृतज्ञता होती आणि ते दोघेही सुखी होते, कारण आता त्यांच्या जीवनात एक नवीन चैतन्य होतं. त्यांच्या घरात लक्ष्मीची उपस्थिती, यामुळे ते सगळे आनंदाने आणि समृद्धीने भरलेले होते. शंकर आणि गंगाच्या जीवनातील सर्व अडचणी दूर झाल्या आणि त्यांच्या जीवनात एक नवा उत्साह आणि आनंद भरला. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने ते सुखी आणि समृद्ध झाले. त्यांना आता खात्री आहे की हे सर्व शुभ संकेत त्यांच्या मेहनतीचा आणि विश्वासाचा परिणाम आहेत. आपण सगळ्यांनी ही कथा वाचून काहीतरी प्रेरणाच ऐकली असेल. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तुमच्या मनातील विचार जरूर सांगा आणि लक्षात ठेवा,
काळजी घ्या, सतर्क राहा, जागरूक राहा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माताय नमः असं कमेंट करा. धन्यवाद.